आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परममंगला गौरव तुला परमवस. उभं असतानाच त्या प्रभू परमेश्वर देव बापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी त्याने घेतली, आपल्या सर्व गरजा त्याने पुरविल्यात. तो परमेश्वर देव या आनंदाच्या महिन्यामध्ये आपल्याला चालवत आहे. आमच्या जीवनामध्ये कदाचित निराशा, दुःख, आजार या गोष्टी असू शकतात, परंतु त्यामधूनही परमेश्वराचं गौरव त्याला करून घेता येतं. यातूनही त्याच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी तो आम्हाला नवीन उत्तेजन देत आहे. आभार मानतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. तू जिवंत आहेस माझ्या देवा. आणि परमेश्वर देव बापा, जी प्रत्येक व्यक्ती तुझ्यावरती विश्वास ठेवते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझं असणारं प्रेम, देव बापा तुझं असणारं काम, पवित्र देव बापा आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. देव बापा, तू आम्हाला मागील आठवडाभर सांभाळलंस, आमची काळजी घेतली प्रभू. देव बापा, तू आमच्या सर्व गरजांचा पुरवठा केलास प्रभू. आरोग्य दिलंस, येण्या जाण्यात संरक्षण केलंस. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी तुझे आभार मानतो. तुझ्या दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी देव बापा, तुझ्या प्रेमासाठी पुन्हा आज आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत प्रभू, पुन्हा आज आमची विनंती आहे तुला, पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर. आम्ही केवळ माती आहोत हे तू आठवतोस प्रभू. आमची दुर्बलता तुला माहीत आहे. तू आमची क्षमा कर, आमच्या अपराधांची क्षमा कर प्रभू, आणि आमच्यावरती तुझी दया कर प्रभू. आज तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना तू आम्हा प्रत्येकाला नव्याने स्पर्श कर आणि तुझं नवीन काम तू आमच्या जीवनामध्ये तू कर. पवित्र देव बापा, आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. पवित्र देव बापा, जेव्हा मंडळी या ठिकाणी तुझी भक्ती, तुझी आराधना करत आहे, ज्यावेळेस मंडळी तुझ्याकरिता या ठिकाणी बसलेली आहे प्रभू, आमचे जे प्रियजन जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत प्रभू, अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो. तू त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना सुखरूप घेऊन ये. आणि आज देव बाप्पा,
ही भक्ती तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण सर्व. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला गौरव सन्मान देऊया. आनंदाच्या महिन्यामध्ये आपण आहोत आणि आनंद आपल्या जीवनामधून, आपल्या चेहऱ्यावरून तो नेहमी दिसत राहिला पाहिजे. आला जगात आला, कारण आमच्या आनंदाचा विषय आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो या जगामध्ये आला. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मनुष्याचं जीवन सर्व प्रकारच्या दुःखाने आणि संकटाने भरलेलं असतं, पण ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्या ठिकाणी त्याच्या जन्माचा आनंद आहे, हा त्या सर्व गोष्टींवरती वरचढ अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून पुन्हा आज त्या प्रभूला गौरव सन्मान देऊया. आला जगात आला गीत गात त्या प्रभूला आपण उंचावूया. आला जगात आला, आला जगात आला, आ दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, आ दुनिया बनाने वाला. सोडून स्वर्ग सुख गणदूत देवलोक, सोडून स्वर्ग सुख गणदूत देवलोक. झाला गरीब झाला, झाला गरीब झाला, आ दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, आ दुनिया बनाने वाला. येशू है नाम त्याला, लावे जगतपतीला. येशू है नाम त्याला, लावे जगतपतीला. तारावया जगाला, तारावया जगाला, आ दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, आ दुनिया बनाने वाला. ये जन्म गोगवानी बेतलेहम गाव नामी, ये जन्म गोगवानी बेतलेहम गाव नामी. इमानुएल आला, इमानुएल आला, आ दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, आ दुनिया बनाने वाला. हो जगात शांती, मनुजावरी कृपाती. हो जगात शांती, मनुजावरी कृपाती. जयकार भूपतीला, जयकार भूपतीला, आ दुनिया बनाने वाला. आला जगात आला, आला जगात आला, आ दुनिया बनाने
पापांधकार दाट, पाप्या दिसेन वाट, द्याया प्रकाश आला. जो खरा प्रकाश मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. मला माहिती आहे की योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं ते देवपण, त्याच्याकडे असणारा तो जीवनाचा प्रकाश हा प्रकाशित करण्यासाठी, मनुष्याला प्रकाशित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणखीन एक गीत गाऊया. पहिल्या रविवारला जे गीत आपण शिकण्याचा प्रयत्न केला होता उपासना संगीतामधून 67 नंबरचं, तुझे जन्म झाले प्रेमच नाम रूपल्याले. पुन्हा आज एकदा गाण्याचा प्रयत्न करूया. जय जय जगदीशा या चालीवरती हे गीत आहे. पहिल्या रविवारला आपण प्रयत्न केला होता, आज एकदा पुन्हा प्रयत्न करूया हे गीत गाण्याचा. तुझे जन्म झाले प्रेमच नाम रूपल्याले, नाम रूपल्याले, धावत घरोघरी आले, घरोघरी आले, जगाचे देन लया गेले, देन लया गेले, जग हे नवेपणी नटले, नवेपणी नटले, दूरचे जवळ तुवा केले, जवळ तुवा केले, तुझे तू आलिंगन धरिले, आलिंगन धरिले, असेच धरिलेले, असेच धरिलेले, तुझ्याशी अभिन्न झालेले, तू आमुचे बल सुख यश मंगल, तू आमुचे बल सुख यश मंगल, तू सदया ख्रिस्ता, प्रभु येशु ख्रिस्ता, मुझे जीवन तू नाथा, तुझे जन्म झाले प्रेमच नाम रूपल्याले. टिळक म्हणतात तुझे जन्म झाले प्रेमच नाम रूपल्याले. काय अर्थ आहे या ओळीचा? तुझे जन्म झाले प्रेमच नाम रूप ल्याले, म्हणजे त्या प्रेमाने जणू काही नाव आणि देह धारण केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आला आणि या जगामध्ये येऊन देवाचं जे अद्भुत प्रेम मनुष्याकरिता आहे ते प्रेम त्याने मनुष्यावरती प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्यासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या अक्षरात लिहून ठेवलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हा प्रभू येशू ख्रिस्त देवाचं प्रेम घेऊन या जगात आला. प्रभू येशू ख्रिस्त त्याने देवाचं प्रेम मनुष्यावरती प्रगट केलं. मनुष्याला त्या प्रेमाचे जाणीव त्याने करून दिलेली आहे. आणि म्हणून टिळक देखील म्हणतात की प्रेमच नामरूप ल्याले. त्या परमेश्वराचे आभार मानूया त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या सर्व उपकारांसाठी. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि तुषार आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम ख्रिस्तामध्ये. सलाम. स्तोत्र संहिता 42. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊ, त्याचे दर्शन घेईल. तुझा देव कुठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाला आहे. लोक समुद्रात सण करीत तेव्हा
त्याच्या मेळ्याबरोबर मी कसा चालू आणि आनंदस्तो व देवस्तो यांचा गजर चालला असता देवाच्या मंदिराकडे त्यास मी कसा मिरवून नेईल. ते म्हणतात, जो माझा सखा, ज्यावर मी माझा विश्वास होता, ज्याने माझे अत्र खाल्ले, त्याने माझवर लाथ मारली. हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठव, म्हणजे मी त्याचे उसने फेडील. माझे वैरी माझ्या विरुद्ध जोस्त करीत नाही, त्यावरून तू माझवर प्रसन्न आहेस असे मी समजतो. मला तर तू माझ्या सावित्र्यपणे स्थिर करतोस. मला तू आपला समूख सर्वकाळ ठेवतोस. इस्रायलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. म्हणून स्तोत्रकर्ता असं म्हणतो की हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहात असते तसा जीव जिवंत देवासाठी तहानेला झालेला आहे. स्तोत्रकर्ता याच्या जीवनामध्ये जिवंत देवाविषयीची भूक आणि तहान आम्हाला दिसून येते आणि त्याची तुलना तो करतो की हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 400 ते 450 वर्ष एक स्तब्धतेचा काळ या यहुदी आणि इस्रायल लोकांनी अनुभवला की ज्यामध्ये परमेश्वराकडून कुठल्याही प्रकारचा संदेश नाही, संदेष्टा नाही आणि काहीच नाही. एक फार मोठा स्तब्धतेचा काळ त्या ठिकाणी आहे. आणि अशा त्या काळामध्ये विचार करा की जे धार्मिक प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आहेत, जे खरंच परमेश्वरासाठी आतुर झालेले आहेत, त्यांची काय अवस्था असेल. ज्यांना परमेश्वराचा संदेश ऐकण्याची, ज्यांना परमेश्वराचा ऐकण्याची आवड आहे, सवय आहे, त्यांची काय परिस्थिती झाली असेल. 400 ते 450 वर्ष परमेश्वराकडून मनुष्याकरिता कुठलाही संदेश त्या ठिकाणी नव्हता. जे काही असेल ते मानवी बुद्धीने त्या ठिकाणी लोक बोलत असतील तर बोलत असतील, परंतु परमेश्वराकडून कुठल्याही प्रकारचा संदेश त्या ठिकाणी नव्हता. अशीच बाब शाऊलाच्या जीवनात देखील तुम्हाला आठवत असेल की परमेश्वराने शाऊल राजाला सोडून दिला. आता त्याला कुठूनच उत्तर भेटत नाहीये, परमेश्वर त्याच्याशी बोलत नाहीये, त्याने काय करावं त्याला समजत नाही. अशा स्थितीमध्ये तो त्या भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे जातो. मनुष्याला जेव्हा काहीच समजत नाही, काहीच सुचत नाही, पुष्कळदा तो आपल्या जीवनामध्ये नको अशा गोष्टींकडे वळत असतो. स्तोत्रकर्ता या ठिकाणी आम्हाला म्हणतो की माझा जीव तहानेला झालेला आहे, माझा जीव भुकेला झालेला आहे त्या जिवंत परमेश्वरासाठी. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची भूक, अशा प्रकारची तहान असणं फार आशीर्वादाचं आहे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची भूक आणि तहान आमच्या जीवनामध्ये निर्माण होते, आमचं लक्ष केवळ त्या परमेश्वराकडं आणि त्याच्या वचनांकडं असावं. जर परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराकडून जर आमची दृष्टी जर भरकटली तर मग अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला आकर्षित करणाऱ्या ठरू शकतात, परंतु परमेश्वराची भूक, परमेश्वरासाठी तहान आम्हाला फार मोठ्या आशीर्वादांमध्ये घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुर या प्रकारे हा स्तोत्रकर्ता आम्हाला दिसतो. आमच्याही जीवनामध्ये ज्यावेळेस या दिवसांमध्ये हा आनंद आम्ही साजरा करीत आहोत, ख्रिस्त जन्मोत्सव ज्यावेळेस आम्ही साजरा करत आहोत, पुन्हा एकदा नव्याने त्या बाळ येशूचं दर्शन आम्हाला आमच्या जीवनामध्ये घेता येईल का? पुन्हा एकदा नव्याने एक नवीन उत्तेजन आम्हाला मिळवून घेता येईल का? पुन्हा एकदा नव्याने एक नवीन दृष्टांत, एक नवीन ओझ परमेश्वर माझ्यासाठी खरंच काय विचार करत आहे, आम्हाला एक वार पुन्हा ह्या आनंदाच्या दिवसांमध्ये नव्याने आम्हाला ते समजून घेता येईल का? प्रियांनो, याकडे आमचं लक्ष असायला पाहिजे. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर प्रभुदेव बापाची स्तुती आराधना आपण करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचे काही गीतांद्वारे स्तुती करूया.
आणि स्तोत्रकर्ता 100, 1 आणि 2 मध्ये असा म्हणतो, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा व गीत गात त्यास पुढे या. आणि आपण त्याचप्रमाणे काही गीतांद्वारे त्याची स्तुती करणार आहोत आणि हर्षाने देखील सेवा करणार आहोत. उपासना संगीत गीत नंबर 533 नंबरचं गीत आहे, तू बोलाविले सेवा करायला. आपण सर्वजण मिळून गाऊया उपासना संगीत 533 नंबरचं गीत, तू बोलाविले सेवा कराया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी माझ नित्य राहू दे. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा जाऊ नये. माझ घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला क्षम भावेसे कर ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावोनी. माझ घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी नित्य मित्राशी. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा जाऊनी. माझ घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकी कडेना. भरती तेशी सदानंदाची ना मिळे स्वर्गाविना. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावोनी. माझ घेई तव कृशीशी प्रभु घेई ओढोनी. खरोखर सुंदर असं गीत होतं, तू बोलाविले सेवा करायला. आपण त्याचप्रमाणे आणखीन एक गीत गाणार आहोत, प्रभू तेरा प्यार सागर से भी गहरा. आपल्या सर्वांना येण्यासारखं गीत आहे, आपण सर्वजण ताळी वाजून हे गीत गाणार आहोत, प्रभू तेरा प्यार. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा. तू है महान आसमानों से भी ऊंचा.
यावेळेस आपण पुन्हा एक गीत गाणार आहोत. मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है. आपण ख्रिसमसच्या महिन्यामध्ये असताना खरोखर प्रभू आपल्याकरिता आला, ज्याने आपल्याकरिता वधस्तंभावर मरण घेतलं आणि या आपल्या जगामध्ये आपलं जे काही पाप आहे त्यांनी ते आपल्या स्वतःवरती लादलं. त्याचप्रमाणे आपण हे गीत गाऊया. आपल्याकरिता जो आला आहे, मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है. आपण सर्वजण मिळून हे गीत गाणार आहोत. मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम लाया है. मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है. मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है. बीबी मरियम उसे सुलाने मीठी लोरी गाती है, बड़े प्यार से उसे सुलाने कांधों पे सहलाती है. बीबी मरियम उसे सुलाने मीठी लोरी गाती है, बड़े प्यार से उसे सुलाने कांधों पे सहलाती है. मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है. मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है. क्या मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है. मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है. ठोकर मारो सुट बुट को पहले दिल को साफ करो, जो भी होगा दुश्मन अपना पहले उसको माफ करो. ठोकर मारो सुट बुट को पहले दिल को साफ करो, जो भी होगा दुश्मन अपना पहले उसको माफ करो. मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है. मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है. क्या मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है. मसीहा आया है जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आणि उभं असताना एक गीत गाणार आहोत, सदा राजा. आपल्याकरिता कदाचित नवीन असेल गीत, पण आपण गाण्याचा प्रयत्न करूया. सदा राजा. यहोवा राजा है सामर्थ से भरा, अनादि परमेश्वर वो ना टलेगा. यहोवा राजा है सामर्थ से भरा, अनादि परमेश्वर वो ना टलेगा. युगों से युगों तक एक ही है राजा, महिमा के सिंहासन पर बैठा बादशाह. वो है महान सर्वशक्तिमान, उसकी हुकूमत और उसका ही प्रताप सदा. राजा समुंदर की लहरों से यहोवा है महान, पर्वत की ऊंचाई से ऊंचाई सुना. समुंदर की लहरों से यहोवा
यावेळेस आपण आपलं लक्ष सर्व प्रभूकडे लावूया आणि प्रार्थनेत जात असताना एक गीत गाणार आहोत, महिमा हो तेरी. करते हम तेरी स्तुति हृदय की गहराइयों से, करते हम तेरी स्तुति हृदय की गहराइयों से. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. आत्माओं सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे. आत्माओं सच्चाइयों से तेरी आराधना करेंगे. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु. हृदय की गहराइयों से तेरी आराधना करेंगे. हृदय की गहराइयों से तेरी आराधना करेंगे. यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु.
ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। देवप्पा सुंदरशी सकाळ दाखवली देवप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा. आज देवप्पा इथे सर्वांना उपस्थित असताना प्रत्येक व्यक्तीला देखील देवप्पा तुझ्या हातात सोपवतो देवप्पा. देवप्पा जे आजारी असतील देवप्पा, त्यांच्यावरती तुझा आशीर्वादाचा हात तू ठेव देवप्पा. आणि देवप्पा त्या आजारातून देवप्पा त्यांना तू बाहेर तू काढ देवप्पा. देवप्पा जे येण्याच्या मार्गात आहेत देवप्पा, त्यांना देखील तू इथे सुखरूपपणे घेऊन येस देवप्पा. आणि देवप्पा जे काय आम्ही इथे स्तुती केली आहे देवप्पा, ते तू मान्य करून घे देवप्पा. आणि देवप्पा येणारं वचन देखील तुझ्या हातात सोपवतो देवप्पा. देवप्पा जेणेकरून त्या वचनाद्वारे देवप्पा आमच्या या जीवनामध्ये देवप्पा आशीर्वाद मिळावा असं तू कर देवप्पा. इथून पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवून देवप्पा. येशूच्या गोड आणि पवित्र नामात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण खाली बसू. पुन्हा एकदा आपल्यासमोर योहानाचं शुभवर्तमान आपण काढूया. आपले मोबाईल स्पेशली बंद ठेवा कृपा करून. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 1 आपल्यासमोर ठेवूया. पुन्हा एकदा वचन 14 पासून तर जी पुढची वचने आहेत वचन 18 पर्यंत आपण वाचूया. या संपूर्ण महिन्यामध्ये या शास्त्र भागावरती आपण मनन करत आहोत. शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे. तुझं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना, त्यावर मनन करत असताना तू आमच्याशी बोलावं. प्रभू देवबापा, तुझ्या वचनांचं जे सामर्थ्य आहे ते तू आमच्या जीवनामध्ये प्रगट करावंस प्रभू, आणि त्यातून तुझं गौरव व्हावं. पवित्र देवबापा, त्यातून तुझी इच्छा सिद्धीच जावी प्रभू, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत. तू आमच्याशी बोल, आम्हाला शिकव, आम्हाला घडव, तू आम्हाला आकार दे प्रभू. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. वचन 14. मागच्या 2 आठवड्यांमध्ये वचन 14 वरती आपण मनन केलं आणि 2 विषय आपण या वचन 14 मधून बघितले होते. पहिला विषय आम्ही बघितला होता की शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हा आपला पहिला विषय होता. त्याच्यानंतर त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. हा आपला दुसरा दिवसाचा विषय होता की आम्ही त्याचे गौरव पाहिले. या प्रकारे वचन 14 वर आपण पहिल्या 2 आठवड्यांमध्ये मनन केलेलं आहे. आज वचन 15 कडे आपण जात आहोत आणि वचन 15 मध्ये जे म्हटलेलं आहे की त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता. असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. आजचा जो आपला विषय आहे की त्याच्याविषयी योहानाने दिलेली साक्ष. त्याच्याविषयी, कोणाविषयी? जो शब्द देही झाला, ज्याने आम्हामध्ये वस्ती केली, ज्याचे आम्ही गौरव पाहिले, त्याच्याविषयी, त्या शब्दाविषयी, त्या ख्रिस्ताविषयी, त्या प्रभू येशूविषयी योहानाने दिलेली जी साक्ष आहे, ती साक्ष आज आपण आपल्या पुढं आपण ठेवत आहोत. मग योहानाने ही जी साक्ष दिली, ही साक्ष नेमकी काय आहे?
तिचं त्या साक्षेची पार्श्वभूमी काय आहे, कोणत्या संदर्भात ती आलेली आहे आणि योहानाने ही साक्ष केव्हा दिली, जर आम्हाला हे समजून घ्यायचं असेल तर पहिला अध्याय वचन 29 पासून 34 पर्यंत आपण वाचूया. या ठिकाणी ही जी साक्ष आहे ही पूर्णपणे साक्ष आम्हाला योहानाने दिलेली ही पूर्ण साक्ष आम्हाला या ठिकाणी आम्हाला दिसून येते. वास्तविक पाहता वचन 19 पासूनच ती आहे आणि वचन 19च्या वरच हेडिंग लिहिलेलं आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष. परंतु 19 पासून तर 28 पर्यंत योहान आणि परुषी यांच्यामध्ये संभाषण चाललेलं आहे. परुषी योहानाला विचारतायत की तू ख्रिस्त आहेस का, तो म्हणतो नाही. तू एलिया आहेस का, तो म्हणतो नाही. तू संदेष्टा आहे का, तो म्हणतो मी नाही. मग ते म्हणतात की जर तू नाही तर तू बाप्तिस्मा कसा करतो. या प्रकारे योहान आणि बाप्तिस्मा करणारा योहान आणि परुषी यांच्यामध्ये संभाषण चाललेलं आहे. आणि हे संभाषण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वचन 29 पर्यंत 29 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून येशू योहानाकडे कशासाठी आला होता, बाप्तिस्मा घेण्यासाठी. मग दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे. आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की हा देवाचा पुत्र आहे. ही आहे ती पूर्ण साक्ष जी योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी दिली. केव्हा दिली, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त योहानाकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी त्याच्याकडं आला. त्यावेळेला योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्याकडे येत आहे त्याच्याकडे पाहत असताना योहानाने ही साक्ष दिली की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. पार्श्वभूमी संदर्भ योहानाच्या साक्षीचा आमच्या या शास्त्र भागातून आमच्या समोर येतो. ही जी साक्ष योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी दिली ही साक्ष 3 भागांमध्ये आम्हाला पाहायला भेटणार. 3 भागांमध्ये ही साक्ष जी आहे आम्हाला तिची विभागणी आम्हाला करता येणार. या साक्षीमध्ये योहान जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी बोलतो. प्रभू येशू ख्रिस्त ज्या करिता या जगामध्ये आला त्याच्या कार्याविषयी योहान बोलतो. या साक्षीमध्ये योहानाला जे चिन्ह प्राप्त झालं होतं त्या चिन्हाविषयी योहान बोलतो. आणि तिसरी गोष्ट की योहान प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख त्याच्या साक्षीमधून करून देतो. या प्रकारे या 3 भागांमध्ये आम्हाला योहानाची जी साक्ष आहे त्यावर मनन करता येतं, त्यावर आपल्याला अभ्यास करता येतो. आणि म्हणून आज योहानाच्या साक्षीवर ज्यावर आपण मनन करत आहोत आम्हाला ख्रिस्ताविषयीची आमची जी साक्ष आहे ती निश्चित करता येईल. आम्हा प्रत्येकाच्या जीवनात साक्ष आहे. योहान प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देतो. आमच्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष आहे. मग योहानाच्या साक्षीवरती ज्यावेळेस आम्ही मनन करत आहोत आमची जी साक्ष आहे ती देखील आम्हाला निश्चित करता येईल, ती देखील आम्हाला अधिक भक्कम आम्हाला ती करता येणार आहे. आणि म्हणून जो पहिला विभाग त्यामधला आहे की योहानाने ख्रिस्ताच्या कार्याविषयी दिलेली साक्ष. योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी तो बोलतो. काय सांगितलं त्याने त्याविषयी? हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.
प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य या एका वाक्यामधून योहान आमच्या समोर ठेवतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करत आहोत. ख्रिस्त जन्मोत्सवाकडे आम्ही वाटचाल करत आहोत. मग प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो जन्म आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावरती जे येणं आहे त्या मागचा त्याचा उद्देश काय आहे, तो कशासाठी आला, तर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून तो या जगामध्ये आला. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं म्हटलेलं आहे की तो जगाच्या स्थापनेआधी त्याला वधलेला कोकरा म्हटलेलं आहे. जगाच्या स्थापनेआधी, की जो काळाची पूर्णता झाल्यावर या जगामध्ये तो आलेला आहे. त्याचा जगामध्ये येण्याचा जो उद्देश आहे, जगाचं पाप हरण करण्यासाठी, म्हणजेच जगाकरिता त्या वधस्तंभावरती आपला प्राण देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि मग प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जर वधस्तंभावरती आपला प्राण देण्यासाठी या जगामध्ये आला, तर जोपर्यंत आम्ही या जगामध्ये त्याचा येण्याचा उद्देश आम्ही जोपर्यंत समजून घेत नाही, तोपर्यंत आम्हाला ख्रिस्ताच्या येण्याचं जे महत्त्व आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये समजत नाही. आणि म्हणून आम्हाला असं म्हणता येईल की ज्यांना वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या वेदना व दुःखाची जाणीव नाही, ज्यांना वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या वेदनांची आणि दुःखाची जाणीव नाही, त्यांना गवाणीतील बाळ येशूच्या जन्माचा आनंद देखील समजलेला नाही. आलं का लक्षात? जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आम्हाला साजरा करायचा आहे, त्याच्या येण्याचं महत्त्व जर आम्हाला समजून घ्यावं असं जर आम्हाला वाटतं, तर आमचं लक्ष त्या गवाणीपेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे अधिक असायला पाहिजे. जर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्हाला समजला, त्या वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या वेदना आम्हाला समजल्या, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख असते जर आम्हाला समजलं, तरच आम्हाला गवाणीमधील जे बाळ येशूचं दर्शन घेण्यासाठी आम्ही येत आहोत, त्या गवाणीतील बाळ येशूच्या जन्माचा जो आनंद आहे तो आम्हाला तेव्हाच समजेल किंवा योग्य रीतीने तो आम्हाला साजरा करता येणार आहे. आनंद नाहीतर आम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्ये आहोत, आमचा जन्म ख्रिस्ती कुटुंबात झालेला आहे आणि दरवर्षी सण येईल आणि जाणार, दरवर्षी आमचे नवीन कपडे आम्हाला मिळणार, दरवर्षी खाऊ आमच्या घरी बनेल, फराळ आमच्या घरी बनेल, परंतु प्रत्येक वर्ष येणार आणि जाणार, प्रत्येक वर्ष येणार आणि जाणार. आणि म्हणून प्रियांनो, आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की योहान जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, प्रियांनो, योहान म्हणतो की हा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. आज आमच्या जीवनामध्ये त्या कोकऱ्याचं अर्पण, त्या कोकऱ्याच्या वेदना आम्ही आमच्या जीवनामध्ये समजून घेतलेल्या आहेत का, त्यांची जाणीव आम्हाला झालेली आहे का, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी योहान जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याला जे चिन्ह प्राप्त झालेलं आहे त्या चिन्हाविषयी तो बोलतो. आणि तो काय म्हणतो त्या ठिकाणी? योहान म्हणतो की मी त्याला ओळखत नव्हतो. योहान अगदी स्पष्ट शब्दात आम्हाला सांगतो की मी त्याला ओळखत नव्हतो. कोणाला ओळखत नव्हता? तो ज्याचा मार्ग तयार करायला त्याला पुढं पाठवलेला आहे त्याला योहान ओळखत नव्हता. परंतु योहानाला चिन्ह देण्यात आलेलं होतं. कोणी चिन्ह दिलं त्याला? ज्याने त्याला बाप्तिस्मा करायला पाठवलं त्यानेच त्याला चिन्ह देखील देऊन ठेवलं होतं. म्हणजेच परमेश्वराने योहानाला
प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढं पाठवलं, प्रभू येशू ख्रिस्ताकरिता मार्ग तयार करायला पाठवलं, परंतु त्या प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख योहानाला झालेली नव्हती की तो कोण असेल. आणि प्रियांनो, ते जे कुतूहल आहे की मसीहा केव्हा येणार, मसीहा कसा येणार, मसीहा कोण आहे, ती जी उत्कंठा आहे प्रियांनो, त्या लोकांमध्ये आजही आहे. ज्यांना आजही जे लोक मसीहाची वाट त्या ठिकाणी पाहत आहे, त्यांची स्थिती आजही तशीच आहे. योहान देखील त्याला ओळखत नव्हता आणि म्हणून तो त्या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगतो की मी तर त्याला ओळखत नव्हतो, परंतु मला ही साक्ष देण्यात आली होती. मी त्याला ओळखत नव्हतो, परंतु त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी बाप्तिस्मा करत आलो आहे. योहानाला प्रश्न केला होता पुरुषांनी की तू ख्रिस्त नाहीस, तू एलिया नाहीस, तू संदेष्टा पण नाही, मग तू का बाप्तिस्मा करतोस? कदाचित या ठिकाणी योहान उत्तर देत आहे की ज्याच्याकरिता मला पाठवण्यात आलेलं आहे त्याला इस्रायलास प्रगट करावे म्हणून मी बाप्तिस्मा करत आलेलो आहे, म्हणून मी बाप्तिस्मा करत आलेलो आहे. योहान ज्याचा पाण्याचा बाप्तिस्मा, त्या पाण्याच्या बाप्तिस्म्याचं एक आणखीन कारण या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि काय चिन्ह देण्यात आलेलं होतं योहानाला? आत्मा कबुतरासारखा ज्याच्यावर उतरताना पाहशील आणि ज्याच्यावरती तो स्थिर राहणार, तोच तो आहे. ज्याच्यावरती आत्मा उतरताना पाहशील आणि आत्मा उतरल्यानंतर ज्याच्यावरती तो स्थिर राहणार. आतापर्यंत आत्मा येत होता, आत्मा उतरत होता, स्थिर राहत होता का? संपूर्ण जुन्या कराराचा अभ्यास करा. आत्म्याला पाठवण्यात आलं, देवाचा आत्मा आला आणि देवाच्या आत्म्याने मनुष्याला सामर्थ्य दिलं. मनुष्याला सामर्थ्य देऊन देवाचा संदेश त्याच्याद्वारे वदवून घेतला आणि देवाचा संदेश त्या ठिकाणी दिल्यानंतर, देवाचं काम त्या ठिकाणी केल्यानंतर देवाचा आत्मा हा परत निघून गेलेला आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात योहानाला हे सांगण्यात आलं होतं की तू त्याच्यावरती आत्म्याला उतरताना पाहशील, त्याच्यावरती आत्मा उतरेल आणि त्याच्यावरती तो स्थिर राहणार. त्याच्यावरती तो आत्मा जो आहे तो स्थिर राहणार. हे चिन्ह त्या ठिकाणी योहानाला देण्यात आलं होतं. योहान म्हणतो की माझ्या मागून एक जण येत आहे, माझ्या मागून एक पुरुष येत आहे. आम्हाला माहिती आहे की योहानाला पुढं पाठवण्यात आलं होतं. योहानाचा जन्म आधी झाला. बाप्तिस्मा करणारा योहान आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यामध्ये काय नातं होतं बरं? काय नाव? मावस भाऊ होते दोघं, है ना? दोघंही मावस भाऊ होत्या. म्हणजे येशूची आई आणि योहानाची आई या बहिणी होत्या. योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी या जगामध्ये आला. योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी आपल्या सेवा कार्याला सुरुवात त्याने केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याला सुरुवात झाली. परंतु आणि त्यासाठी तो म्हणतो की माझ्या मागून तो येत आहे. तो माझ्या मागून येतो, परंतु तो माझ्या पुढं झाला आहे. तो माझ्या पुढं झाला आहे म्हणजेच त्याची वृद्धी व्हावी आणि माझा ऱ्हास व्हावा. तो माझ्या मागून जरी येतो, परंतु त्याचं जे काम आहे, ज्या कार्यासाठी तो आलेला आहे, त्या कार्याची जी श्रेष्ठता आहे, त्यामुळं तो माझ्या पुढं झालेला आहे. मी या ठिकाणी योहान जो आहे हा एक साधारण मनुष्य आम्हाला पाहायला भेटतो, जो देवाच्या आत्म्याने संचारित झालेला आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा एकुलता एक पुत्र आम्हाला पाहायला भेटतो, जो त्याच्या पुढं झालेला आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी तो म्हणतो की तो माझ्या पूर्वी होता, माझ्या मागून येतो, माझ्या पुढं जातो, कारण तो माझ्या पूर्वी होता. ज्या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याची सार्वकालिकता आणि त्याचं देवपण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. तिसरी गोष्ट जी योहानाने प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात सांगितलेली आहे, योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताची जी ओळख आहे
ती त्याच्या साक्षीमधून करून दिलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत असताना तो 2 गोष्टी त्या संदर्भात सांगतो. पहिली गोष्ट तो त्या ठिकाणी सांगतो की पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा, आणि दुसरी गोष्ट तो सांगतो की देवाचा. 2 गोष्टी. प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख या ठिकाणी योहान काय करून देतो की तो पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे. प्रियांनो, मानवी जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं महत्व आम्हाला या ठिकाणी एकदा पुन्हा पाहायला भेटतं. प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत असताना योहान त्या ठिकाणी स्पष्ट सांगतो की मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करत आहे, परंतु जो माझ्या मागून येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. मानवी जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं जे महत्व आहे एक वार पुन्हा आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रियांनो, ज्या प्रकारे आत्म्या वाचून शरीर निर्जीव आणि मृत आहे, बरोबर आहे. मनुष्य केव्हा मृत्यू पावतो? जेव्हा त्याचा आत्मा त्याच्या शरीरापासून वेगळा होतो. जसं आत्म्याशिवाय मनुष्याचं शरीर निर्जीव आणि मृत आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्म्याशिवाय आम्ही आध्यात्मिक दृष्टीने निर्जीव आणि मृत आहोत. समजलं? पवित्र आत्म्याचं आमच्या जीवनामध्ये किती मोठं महत्व आहे. त्या एदेन बागेमध्ये ज्यावेळेस पाप घडलं, मनुष्य भूतलावरती त्यानंतरही वाढत गेला. पापाचं वेतन मरण आहे हे स्पष्ट असताना त्या एदेन बागेमध्ये पाप घडल्यानंतरही आम्ही पाहतो की भूतलावरती मनुष्य वाढत गेला. परंतु आध्यात्मिक दृष्टीने आम्ही त्याला कसं पाहू शकतो? मृत आणि निर्जीव. आजही जगामध्ये मंडळीला जगापासून वेगळं केलेलं का म्हटलेलं आहे? कारण या मंडळीमध्ये देवाचा आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. हा तो समूह आहे जो आध्यात्मिक दृष्टीने, जो शारीरिक दृष्टीनेही जिवंत आहे आणि जो आध्यात्मिक दृष्टीनेही जिवंत अशा प्रकारचा आहे. तुम्ही ज्यावेळेस जगाकडे तुम्ही पाहाल, जगामध्ये तुम्हाला मनुष्य चालताना, फिरताना, बोलताना तुम्हाला दिसेल, तो तुम्हाला सजीव दिसेल, परंतु तो आत्मिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने तो आजही मृत झालेला आहे, निर्जीव अशा प्रकारचा आहे. आजही त्याला त्या देवाची ओळख नाही. आजही तो देवासाठी काहीही त्याला करता येणार नाही. आध्यात्मिक दृष्टीने मृत आणि निर्जीव. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं एवढं मोठं महत्व आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो माहिती आहे? विश्वास ठेवणाऱ्यांमधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. शमरोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? की मी जे पाणी तुम्हाला देईल है ना, ते तुमच्यामध्ये जिवंत पाण्याचा झरा, उपळत्या पाण्याचा झरा तो होईल. शमरोनी स्त्रीला तो म्हणतो की जिवंत पाण्याविषयी तो शमरोनी स्त्रीला सांगतो. आणखीन जर आम्ही 7वा अध्याय आणि वचन 38 जर आम्ही वाचलं तर हे जिवंत पाणी काय आहे आणि केव्हा आमच्यामधून जिवंत पाण्याचा झरा वाहतो याचं अधिक स्पष्टीकरण आम्हाला या 38व्या वचनामधून होतं. आणि योहानाचं शुभवर्तमान 7वा अध्याय आणि वचन 38 मध्ये असं म्हटलेलं आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. वचन 39 म्हणतं, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. काय सांगितलेलं या ठिकाणी? की जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाणी या ठिकाणी कोणाबद्दल सांगितलेलं आहे? पवित्र आत्म्याबद्दल.
जिवंत पाणी, जिवंत पाण्याचा झरा आमच्यामधून वाहायला पाहिजे का? तर पवित्र आत्मा जर आमच्यामध्ये असेल, त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किंवा त्या पवित्र आत्म्याचं काम जर आमच्यामध्ये असेल, तर प्रियांनो आम्ही म्हणू शकतो की जिवंत पाण्याचा झरा आमच्यामधून वाहतो. तो पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा करणारा आहे. तोच पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा करणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला आध्यात्मिक दृष्टीने पुन्हा जिवंत करणारा तो आहे. प्रियांनो, आमच्यामधून जे आम्ही मृत झालेलो होतो त्या आमच्यामधून पुन्हा एकदा जिवंत पाण्याचा झरा वाहणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी तो करत असतो. प्रियांनो, आणि म्हणून पुनरुत्थानानंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पहिल्याने शिष्यांना भेटला, तो त्यांना काय म्हणतो? तुम्हा शांती असो. आणि त्याने त्यांच्यावरती फुंकर घातला आणि त्यांना काय म्हटलं? पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. प्रियांनो, देवाचा आत्मा आमच्यासाठी या जगामध्ये आम्ही राहत असताना आमच्यासाठी तो किती महत्त्वाचा आहे आणि आम्ही त्या आत्म्याला किती योग्य प्रतिसाद द्यायला पाहिजे आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रियांनो, जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देते, प्रियांनो, तिला देवाच्या इच्छेप्रमाणे देवाचं काम करता येतं, देवाची सेवा करता येते, देवाचा मनोरथ सफळ करता येतो. जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला योग्य प्रतिसाद देते, जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये देवाला योग्य प्रतिसाद देत नाही, जी व्यक्ती आपल्या जीवनामधून देवाच्या आत्म्याला वारंवार खिन्न करते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा एक फार मोठा धोका असतो की तो देवाचं काम करण्याऐवजी देवाचं काम बिघडवणारा त्या ठिकाणी तो ठरतो. हे फार महत्त्वाचं आहे. याकडं आमचं विशेष लक्ष असायला पाहिजे देवाच्या लेकरांनो. योहानाच्या साक्षीमधून ज्यावेळेस तो दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देताना तो म्हणतो की हा देवाचा पुत्र आहे. मी पाहिलं आहे आणि मी साक्ष दिली आहे की हा देवाचा पुत्र आहे, ज्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताचा सार्वभौम अधिकार जो आहे तो आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्ताचा सार्वभौम अधिकार आम्हाला या ओळखीमधून आम्हाला पाहायला भेटतो. प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. का? कारण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघही आरंभापासून त्या ऐक्यतेमध्ये आहे. हे आरंभापासून एकमेकांबरोबर एकमेकांसाठी काम करणारे ते आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. किती अद्भुत रीतीने योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दोन बाजू त्याच्या साक्षीमधून ठेवल्या. तो प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा कोकरा म्हणतो, तो प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणतो. देवाचा कोकरा ज्यावेळेस तो म्हणतो, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी तो बोलतो. ज्यावेळेस तो देवाचा पुत्र म्हणतो, त्याच्या अधिकाराविषयी तो बोलतो. ज्यावेळेस तो देवाचा कोकरा त्याला म्हणतो, तो प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता आमच्या समोर घेऊन येतो. ज्यावेळेस तो देवाचा पुत्र म्हणतो, त्याचा सार्वभौम अधिकार आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो दाखवतो. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ज्या प्रकारे वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या वेदना आणि दुःख जर आम्हाला समजत नाही, तर गवाणीतील बाळ येशूच्या जन्माचा आनंद आम्हाला समजत नाही, त्याचप्रमाणे जर ख्रिस्ताची नम्रता आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकारता येत नाही, तर त्याचा अधिकारही आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वीकार येत नाही. कदाचित कठीण झालं का? फार समजलं का? ही दोन वाक्य तुम्हाला समजली का? आनंद साजरा करायचा आहे तर वधस्तंभावरील प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वेदना आणि त्याच्या दुःखाची जर जाणीव असेल, तरच गवाणीतील बाळ येशूच्या जन्माचा आनंद आम्हाला समजेल. त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याची नम्रता जर आम्ही स्वीकारलेली असेल, तरच त्याचा अधिकार आम्हाला आमच्या जीवनावरती स्वीकारता येईल. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आपल्या स्वतःला हा प्रश्न आपण करूया की खरंच आम्हाला
आम्ही या दिवसांमध्ये बाळ येशूच्या जन्माचा आनंद साजरा करीत आहोत. आम्ही तयारी करत आहोत. ही तयारी आम्ही करत असताना त्याच्या येण्याचा उद्देश आमच्या जीवनात सफळ झाला का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा उद्देश तेव्हाच सफळ होतो जेव्हा वधस्तंभावरील ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजतो. त्याच्या वेदना आणि त्याचे दुःख आम्हाला समजतात. ज्याने स्वतःला नम्र केलं, दीन केलं, जो पुत्र असूनही सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी या जगामध्ये आला. देवाचा पुत्र मनुष्याचे पाय धुतो, वधस्तंभावरील मरण सहन करेपर्यंत तो स्वतःला नम्र करतो. एक शब्दही तो बोलत नाही. ती नम्रता जर आम्ही स्वीकारू शकत नाहीये तर आम्हाला ख्रिस्ताचा तो सार्वभौम अधिकारही स्वीकारता येणार नाही. आणि मग जर आमच्यावरती ख्रिस्ताचा अधिकार नाही तर मग आम्ही कोणाच्या अधिकारामध्ये आहोत याचा विचार आम्हाला करावा लागेल. प्रभुदेव बापा, तू आमचं सहाय्य कर. प्रभुदेव बापा, तू आमचं सहाय्य कर. राजा, आम्ही तुझा आभार मानतो. तू यावर्षी आम्हाला पुन्हा एकदा ही नवीन संधी दिली की आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करावं. तुझ्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करत आहोत प्रभू, परंतु तुझ्या वेदना आणि दुःख समजल्याशिवाय तो आनंद अर्धवट आहे. प्रभू, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही तुला प्रभू म्हणतो, परंतु जर आम्ही तुझी नम्रता स्वीकारू शकत नाही तर दे बापा, आम्ही तुझ्या अधिकारामध्ये कसं चालणार प्रभू? मग आम्ही केवळ मुखाने प्रभूजी प्रभूजी म्हणणारे होऊ, परंतु प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश त्या स्वर्गाच्या राज्यात नाही. माझ्या दे बापा, आम्हाला माहित आहे. आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. हा आनंद आम्ही साजरा करीत असताना आम्हा प्रत्येकाला तुझी विशेष कृपा तू पुरव. दे बापा, तुझी विशेष कृपा तू पुरव. तुझे विशेष आशीर्वाद तू आम्हाला दे. पवित्र दे बापा, तुझे विशेष आशीर्वाद तू आम्हाला दे प्रभू. आणि आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर प्रभूजी. दे बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, सुवंददेव परात्पर हे गीत गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग एकमेकांना भेटून आपण जाऊया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवाओ त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा ते क्याला द्यानंत मान. आमेन. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.